तर बातमी आहे जळगावमधून। जळगावमध्ये व्यावसायिक सिलेंडर वितरण बंद झाल्यामुळे दूध डेअरी चालक देखील आता अडचणीमध्ये सापडलेत। त्यामुळे त्यांना आता आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतोय। गॅस सिलेंडर नसल्याने दुधापासून तयार होणारे पदार्थ हे तयार करण्यामध्ये अडचण येते। तर दुसरीकडे या पदार्थांची विक्रीही करता येत नसल्यामुळे मोठं नुकसान होत आहे। गॅस सिलेंडर नसल्याने दुधापासून पनीर, दही तसेच लोणी, तूप हे पदार्थ तयार करता येत नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे। दरम्यान गॅस सिलेंडरला दुसरा पर्याय नसल्यामुळे व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आल्याचं डेअरी मालकांनी स्पष्ट केलंय। अगोदर होतं सिलेंडर, पण आता जर 8 दिवस पासून सिलेंडर भेटतच नाहीये, तर मग किती दिवस ती 2-3 सिलेंडर आमच्याकडे पुरे होतील हो। त्याच्यामुळे आम्हाला सर्व बंद ठेवावं लागेल। नुकसान तर होईनच, भरपूर नुकसान होईल। आता ते दूध कुठे टाकायचं? आम्ही जर खेड्यांवरून एवढं दूध मागवतो, ते लोक म्हणतात आम्ही काय करायचं? आमच्या म्हशींचं दूध तर तुम्हाला घ्यावंच लागेल। मग ते दुधाचं आम्ही काय करायचं? गॅस एजन्सीजच्या बाहेरची गर्दी काही हटायला तयार नाही। भलेही केंद्र आणि राज्य सरकारकडून देशात गॅस सिलेंडरचा मुबलक साठा असल्याचा दावा केला जात असला तरी गॅस सिलेंडरसाठीच्या रांगा या कायम आहेत। यावरून तुम्हाला राज्यातील घरगुती गॅस सिलेंडर पुरवठ्याची कल्पना आली असेल आणि म्हणूनच आता राज्य सरकार पुन्हा एकदा रॉकेलकडे मोर्चा वळवलाय। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधान परिषदेमध्ये या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे। खरं तर एकेकाळी रॉकेल घराघरात जळाऊ इंधन म्हणून वापरलं जात होतं, मात्र केंद्राच्या प्रयत्नानंतर आता घरोघरी गॅस पोहोचलेत, त्यामुळे रॉकेलचा वापर कमी झाला होता। पण आता आखातातील संघर्षाचा भारतावर परिणाम होत असताना राज्य सरकारकडून रॉकेलचं वितरण केलं जाणार आहे। आता दुसरा मार्ग नाही, पण आपल्याकडे केरोसिनचा साठा आहे भरपूर। आणि काही वर्षापूर्वी नागपूरच्या हायकोर्टाने एक इशारा मारला होता की ज्यांच्याकडे उज्ज्वला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता केरोसिन देण्याची गरज नाही। पण आपण हायकोर्टाला आता कळवलेलं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये एक अतिशय अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला हा केरोसिनचा सुद्धा लोकांना उपयोग करण्यासाठी केरोसिन जे आहे ते उपलब्ध करून द्यावं लागेल। IOCL, BPCL, HPCL यांचे जे पंप आहेत, कंपन्यांचे पंप, तिथे सुद्धा आपण हे केरोसिन उपलब्ध करणार आहोत की जेणेकरून जे इतर ठिकाणी जे भेसळ वगैरे होतात ते होणार नाही। सगळे कंपनीचे, सरकारी कंपन्यांचे जे पंप आहेत तिथे आपण ते उपलब्ध करून देऊ। आणि जे किंवा पेट्रोल पंपच्या माध्यमातून तुम्ही आता केरोसिन सर्वसामान्य लोकांना वाटणार आहेत, पण ते सर्वसामान्य लोकांकडे स्टोव्ह असले पाहिजे, कारण उजाला ज्यांच्याकडे म्हणून केरोसिन देऊ नये असं माननीय उच्च न्यायालयाच्या एका निर्देशावरती ही बंदी आणली होती। मग आता परत स्टोव्ह तुम्ही आपण देणार आहात का? एक तर तुम्ही बघितलं असेल इलेक्ट्रिकल इंडक्शन स्टॉक पूर्ण संपत आलेलं आहे। म्हणजे सरकार म्हणून जे या डिझास्टरसाठी जे उतरलं पाहिजे होतं ते कुठेही दिसत नाहीये।